साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज बुलेटिनच्या सुरुवातीलाच थेट महाकुंभ मेळ्यातून बातमी समोर येते। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीत 10हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त करण्यात येते। तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे। यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता। मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक आले होते। सर्व भाविकांना संगम घाटावरती स्नान करायचं होतं आणि म्हणूनच गर्दी वाढली आणि यात चेंगराचेंगरी झाल्याची आता माहिती मिळतेय, ज्यात जवळपास 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। शायद भगदड़ मची हुई है। अचानक भीड़ आ गई, भीड़ में हम फंस गए। लोग धक्का मारने लगे, हम नीचे गिर गए, बहुत लोग नीचे गिर गए। बहुत ज्यादा भीड़ कंट्रोल नहीं हुआ, हम एक पल एक ऐसे गिरते रहे। भीड़ इतना थी, मैं वापस हो गया, वापस हो रहा था, उसके पीछे इतना भीड़ हो गई कि आगे पीछे थे कि उसी में मतलब आदमी गिर गए सब भड़क में। और तब हम सब भी मर जाते, लेकिन ये लोग बच गए, लेकिन हमारे चाचा उसमें खत्म हो गए उसी वक्त। तर अतिशय दुर्दैवी अशी घटना महाकुंभ मेळ्यात घडली आहे। चेंगराचेंगरी झाली आणि भाविकांचा मृत्यू यात झालाय। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल? अमृत स्नानाची तिथी होती आणि त्यावेळीच अशी दुर्दैवी घटना घडली आहे, नेमकं कसं सगळं घडलं? वैष्णवी, साधारणतः मध्यरात्री 2:30 वाजताच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। महाकुंभ मेळ्यामधील जे काही महत्वाचे दिवस असतात त्यातला मौनी अमावस्या हा खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि त्या दिवशी अमृत स्नान करण्यासाठी करोडो भाविक जे आहेत त्या संगम घाटावरती येत असतात। साधारण प्रशासनाकडून जी माहिती मिळते त्या अंदाजानुसार 10 कोटी लोकांच्या आसपास लोक आज अमृत स्नानासाठी येणार होते आणि मध्यरात्रीपासूनच लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती। काही महिला चाललेल्या होत्या आणि त्या महिलांच्या तिथे गडबड झाली आणि मग चेंगराचेंगरीची घटना घडली अशी प्राथमिक माहिती समोर येते। वैष्णवी, साधारणतः 10 लोकांचा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर येते, पण प्रशासनाकडनं अद्यापपर्यंत हा आकडा जो आहे तो कन्फर्म केला गेलेला नाहीये। ही घटना घडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवरती आलं। त्या ठिकाणी असणाऱ्या अँब्युलन्स असतील किंवा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि यांना सगळ्या लोकांना जे आहे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत देखील फोनवर चर्चा केलेली आहे आणि सगळी जी घटना काय घडली याची माहिती घेतलेली आहे। आता प्रशासन खूप अलर्ट मोडवरती आहे। सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सध्या तरी सुरू असल्याचं बघायला मिळते। वैष्णवी, 13 जे प्रमुख आखाडे आहेत त्या प्रमुख आखाड्यांना प्रशासनाकडनं आवाहन केलं गेलं होतं की आजचं जे अमृत स्नान आहे तुमचं ते तुम्ही रद्द करावं अशा पद्धतीची विनंती प्रशासनाकडनं किंवा राज्य सरकारकडनं केली गेली होती आणि ती आता आखाड्यांनी मान्य केलेली आहे। त्यामुळे जी एक्स्ट्रा गर्दी होणार होती ती गर्दी आता कमी होईल अशा पद्धतीचे एक अनुमान व्यक्त केलं जात आहे। पण ही दुर्दैवी घटना घडली, यामध्ये आतापर्यंत साधारणतः 10 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अच्छा, धन्यवाद प्रमोद। अगदी सविस्तर अपडेट आपण या सगळ्या संदर्भात दिली आहे। वेळोवेळी याचे अपडेट्स आपल्याकडून घेत राहू, परंतु तुर्तास ही सगळी दृश्य पाहतोय। मदत केली जाते जखमींना। रात्री 2:30च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलाय। 10 कोटी लोक भाविक अमृत स्नानासाठी येणार होते आणि त्यावेळी अशी घटना झाली आहे। म्हणून आता आखाड्यांना विनंती केल्यानुसार आजचं अमृत स्नान थांबवण्यात आलं। तर दरम्यान प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा माहिती घेतली आहे। मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली। दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आता आखाडा परिषदेनं घेतलेला आहे। नेमका आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही आहे। त्यामुळे यातील मृतांचा आकडा, जखमींचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे। नेमकं कसा आकडा समोर येतोय, काय तिथली परिस्थिती असणार आहे, या संदर्भात वेळोवेळी आपल्याला अपडेट्स आम्ही देत राहू। तुर्तास राज्यभरात इतरही बातम्या आहेत, त्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात। कल्याणच्या लोकग्राम परिसरात सुयश तिवारी नावाच्या मराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावरती गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला। अंगावरती गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करत अपहरण करण्याचाही प्रयत्न केला। मुलाला मारहाण करणाऱ्याला कठोर कारवाई करावी अशी मागणीच आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे।
उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेजच कोसळला. या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाले. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये झाडाची फांदी तुटून रस्त्यावरील एका गाडीवरती पडली आणि अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोज यांचं नाव घेतलं. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केला. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं होतं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींच्या विरोधात मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. शुभम आणि प्रवीण लोणकर गटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांनी दावा केलाय. सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचं नाव आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावरती निशाणा साधलाय. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांना खांद्यावरती उचलून नाचणारे तेच कंबोज होते ना असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे. हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता नेमका कोण याचा तपास पोलिसांनी करावा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या प्रकरणावर दिली आहे. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी 25 फेब्रुवारीला आता सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी होणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवरती पडतीये. काल होणार होती सुनावणी, ती सुद्धा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. एसटी महामंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली. मात्र या दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडेवाढीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केलं. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. तुळजाभवानी मंदिरात महिलांना तुळजाभवानीचं चरण स्पर्श करण्यासाठी 2 पुजारी मंडळांमध्ये वाद सुरू होता. 2 पुजारी मंडळांपैकी एकाच पुजारी मंडळाच्या महिलांना देवीचं चरण स्पर्श करण्यासाठी परवानगी देण्यात आली. भोपी पुजारी मंडळाकडून पाळीकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरण स्पर्शाला विरोध केलाय. मंत्रिमंडळ बैठकीत जीबी सिंड्रोमचा आढावा घेण्यात आला. शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करा असे निर्देशच मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिलेत. राज्यात जीबी सिंड्रोमनं पहिला बळी घेतल्यानंतर आता केंद्र सरकार सुद्धा अलर्ट झालंय. केंद्र सरकारनं 7 तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आलंय आणि राज्यात जीबी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येवरती नियंत्रण मिळवणं तसंच व्यवस्थापन करणं हे पथकाचं काम असेल. पुण्यातील मावळ तालुक्यात जीबीएसचा आजाराचा एकही रुग्ण सापडला नाहीये. मात्र मावळ तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झालाय. मावळ तालुक्यातील आरोग्य विभागानं नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जीबी सिंड्रोम फैलाव रोखण्यासाठी नांदेड प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आवाहन केलंय. नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि स्वतःची स्वच्छता राखावी अशी माहिती बोर्डीकरांनी दिली आहे. उल्हासनगर शहरामध्ये आतापर्यंत 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. बांगलादेशींचं वाढलेलं प्रमाण पाहून शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1111 रुपयांचं बक्षीस मिळवा अशी घोषणा माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर यांनी केली आहे. नवी मुंबईतून 6 बांगलादेशी नागरिकांना बांधकाम चालू असलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं गेलंय. बांगलादेशी नागरिक कमी पैशात काम करण्यासाठी उपलब्ध होत असल्यानं कंत्राटदार काम देत असल्याची माहिती समोर आली आहे आणि म्हणून सर्व बांधकाम साईट्सवरती पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे.
राजीनाम्यावरती काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीवरती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच बोलतील असंही मुंडे म्हणालेत. बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी कागदपत्र मला दिली असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील. मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानी यांनी आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालय PIL दाखल करणार असा इशारा दमानी यांनी दिलाय. संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध असल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. कृष्णा आंधळेबाबत पोलिसांना माहिती नाही, मग संदीप क्षीरसागर यांना कशी माहिती मिळाली असा सवाल सुद्धा मुंडेंनी केलाय. बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीच धनंजय देशमुख यांनी केली आहे. सर्व आरोपी फासावरती लटकतील तो समाधानाचा दिवस असेल असंही धनंजय देशमुख म्हणालेत. तर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यात संवाद असल्याचं समोर आलंय आणि यात कराड हा मी बीड जिल्ह्याचा बाप, मी आल्यावर काय चिंता असं म्हणतोय. मात्र साम TV या ऑडिओ क्लिपची कुठलीच पुष्टी करत नाही. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आता चौकशी होणार आहे. कराडची ती क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे 15 दिवस चालणार आहे असं मोठं विधानच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय. कराडनं कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला, तो आरोपी नेमकं कोण आहे, या सर्व गोष्टी मला माहिती आहे. तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या, नंतर मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन असं सुरेश धस म्हणाले. सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता. त्यावर आता सौरभ भोंडवेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला. बीड सरपंच हत्या प्रकरणात अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सुळेंनी म्हटलंय. लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. अचानक सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय. सोयाबीन भरलेलं ट्रॅक्टर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले. बीडच्या चकलांबा इथे एका तरुणाला मारहाण केली होती. जमावाकडून मारहाण झाल्यानं तरुण यात जखमी झाला असून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान तरुणाच्या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थही संतप्त झाले. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विहिरीच्या पाण्यातील क्लोरीन मोजण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा कार्यरत होणार आहे. वाढत्या GBS रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला असून सिंहगड रोड, नांदेड सिटी भागातील विहिरींवरती हे मीटर आता लावण्यात येणार आहेत. यामुळे पाणी शुद्धीकरणाची माहिती तात्काळ प्रशासनाला मिळेल. भंडाऱ्याच्या ऑर्डनेस फॅक्टरीतील स्फोटाच्या प्रकरणी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर आता नवीन CJM म्हणून दीपक उद्धवराव देशमुखांची नियुक्ती झाली आहे. या घटनेच्या 48 तासांच्या आतच बदलीचे आदेशही जारी केले. तर केंद्र सरकारच्या 3 पथकांनी या घटनेचं कारण शोधण्याचं काम हाती घेतलंय.
धुळे तालुक्यातील कुंडाणे इथे एका अज्ञात चोरट्यानं 2 गायीचे वासरू चोरून नेले. गायीचे वासरू चोरी करत असताना या चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत आणि या प्रकरणी आता पोलिसात तक्रार देण्यात आली असून चोरट्याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांकडून केली जाते. संभाजीनगरमध्ये खंडाळामध्ये स्कूल बसला अचानक आग लागली आहे. सुदैवानं विद्यार्थी बसमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपस्थितांनी पाणी मारत आग विझवण्यात त्यांना यश आलं. मित्रांनीच एका अल्पवयीन मित्रावरती प्राणघातक चाकू हल्ला करण्यात केला. वसमत शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरती हा चाकू हल्ल्याचा थरार घडलाय. हल्ल्यानंतर मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढलाय. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये बाभळ गावामध्ये पुलाखाली 3 जणांचे मृतदेह सापडले होते. या तिघांचा मृत्यू पुलाला संरक्षण भिंत नसल्यानं दुचाकीवरून पाण्यात पडल्यानं झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यशही आलंय. अकोल्यात साधूच्या वेशात बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे. ही टोळी भगवं वस्त्र परिधान करून बिबट्यांची शिकार करायची. पुणे कस्टम युनिटनं या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात 3 आरोपींना अटक झाली आहे तर एका बिबट्याची कातडी जप्त करण्याची माहिती आहे. गाडी नीट चालवा असं म्हटल्यानं दोघांनी व्यावसायिकावरती भर दिवसा रस्त्यातच हत्यारानं वार केलेत. पुण्यातल्या कसबा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी आता फराजखाना पोलीस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय.